चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, आपण थेट जाऊयात। ठिकाणी शेतकरी त्यानंतर जे काही आपत्ती नैसर्गिक आपत्तीचं नुकसान झालं आहे, घरं पडलेले आहेत, जनावरं वाहून गेले आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी वित्तहानी झालेली आहे, सर्वांचा पंचनामा करून त्यांना स्टँडर्ड जे एनडीआरएफ आणि एडीआरएफचे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई द्यावी असं या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत। टीका करण्यात आली आहे, महाराष्ट्राला शाकाहारी बनवण्याचा डाव सुरू आहे असं सांगून टीका केली। कालच सांगितलं ना, आजही सांगतो, परवाही सांगितलं, ज्याला जे खास ते खा, त्यांना जे खायचं ते खाऊ द्या, आम्हाला कुठं मनाई आहे। त्यांनी जे खायचं ठरवलं खाऊ द्या ना, ज्यांना नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज खाऊ द्या, ज्यांना व्हेज खायचं ते व्हेज खाऊ द्या, ज्यांना अजून खायचं ते खाऊ द्या। राहुल गांधी वोट अधिकार यात्रा काढत आहे, काही याच्यामध्ये दम नाही। मी मागे सांगितलं, जेव्हा निवडणुकीचा काळ असतो तेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये मतदार यादी जाहीर होतं आणि त्या यादीवर प्रत्येक पक्षाला आपापले त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचा काळ असतो। 7 दिवस निवडणूक आयोग ही मतदार यादी ठेवतात आणि महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथवर यादी लावण्यात आली। त्यावेळी ना काँग्रेसच्या कोणी नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं, मतदार यादी अंतिम झाली, त्यानंतर निवडणूक सुरू झाली। निवडणुकीच्या दिवसभरामध्ये जे तुमचे मतदान झालं त्याविषयी कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। निवडणुकीची मतपेटी सील झाली, कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। निवडणुकीचं काउंटिंग झालं तेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही। 1 लक्ष बूथ तपासा, एकही ऑब्जेक्शन नाहीये। निवडणूक झाल्यानंतर 7 महिन्यानंतर राहुल गांधी असे म्हणतात की मतदार यादी चुकीची होती। महाराष्ट्रात जेव्हा त्यांचे 31 खासदार निवडून आले याच मतदार यादीवर, काही थोड्या नंतर ऍडिशन झाले, म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा 31 खासदार निवडून आले तेव्हा त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं, तेव्हा मतदार यादी बरोबर होती, तेव्हा मशीन बरोबर होती। ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून येते त्या ठिकाणी मतदार यादी चुकली आहे, मतदार यादी मशीन चुकली आहे। आता माझा खुला आव्हान आहे राहुल गांधींना की येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदार यादी प्रकाशित होणार आहे, आता प्रसिद्ध होणार आहे, प्रत्येक प्रभागाची होईल, वार्डाची होईल, त्याला ऑब्जेक्शनची डेट राहणार आहे आणि ही मतदार यादी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावरच होणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीला जी मतदार यादी त्याच्या आधारावरच होणार आहे। कुठली यादी? नगरपालिकेची, महानगरपालिकेची। त्यांनी पूर्ण काँग्रेस पार्टी महाराष्ट्राची कामात लावावी आणि मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेऊन त्या ठिकाणी मतदार याद्या आता तरी विचार करून घ्या तुम्ही, नाही तर उद्या नको म्हणायला की मुंबईमध्ये 1 साइड महायुती, पुण्यामध्ये 1 साइड महायुती, नागपूरमध्ये 1 साइड महायुती, सर्व जिल्हा परिषद महायुतीने जिंकल्या, सर्व नगरपालिका महायुतीने जिंकल्या, सर्व महानगरपालिका महायुतीने जिंकल्या आणि मग राहुल गांधी म्हणून की मतदार यादी चुकली। आताही त्यांना संधी आहे आणि विधानसभेचीच मतदार यादी राहणार आहे आता, कुठे? महानगरपालिका, नगरपालिकेत। त्यामुळं आता प्रकाशित होणाऱ्या मतदार यादीवर राहुल गांधीजींनी संपूर्ण काँग्रेस कामात लावून देशातली महाराष्ट्रात तरी पाठवावी आणि आपली मतदार यादी दुरुस्त करून घ्यावी। मी तुम्हाला दाव्याने सांगतो, एकही मतदार त्या ठिकाणी चुकीचा नाही आहे। जे आमच्याकडे आम्ही माझी विधानसभा बघितली, आता हे नौटंकीबाज, इथे माझ्या विधानसभेत स्वतः मी पाहिलं 17,000 मतं काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी बूथ लावून एंट्री केली आहे माझ्या विधानसभेमध्ये। बूथ लावून नवीन फॉर्म भरलेले आहेत, 17,000 मतं, जे 34,000 मतं वाढले आहेत त्यातले 17,000 काँग्रेसने भरले आहेत। काँग्रेसच्या बूथ लेवल एजंटनी भरलेले आहेत। आमच्या तहसीलदारकडे त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याकडे मी माहिती काढली, मग सर्वच मतदारसंघामध्ये वाढ झाली आहे। मताची वाढ होणं म्हणजे मतदार यादी चुकीची राहत नाही आणि माझं आत्ताही आव्हान आहे त्यांना की पुढच्या काळामध्ये त्यांनी अलर्ट राहावं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये अलर्ट राहावं, येणाऱ्या निवडणुकीची मतदार यादी चांगली करून घ्यावी तुम्हाला डाऊट आहे तर, आणि नंतर निवडणूक हरल्यावर मग सांगायचं, राहुल गांधी जर हरले निवडणूक महाराष्ट्रामध्ये तर सांगायचं की आम्ही चुकलो, आमची चूक झाली, मतदार यादी बरोबर होती, आम्हाला लोकांनी नाकारला आहे, मतदार यादी बरोबर आहे पण जनतेने नाकारलेला आहे। आमच्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केलं, ज्या 45 लक्ष शेतकऱ्याचं विजेचं बिल आम्ही माफ केलं त्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि म्हणून विधानसभेमध्ये 237 सीट आमच्या निवडून आल्या। ज्या लोकसभेमध्ये आम्ही या ठिकाणी करू शकलो नाही ते विधानसभेच्या वेळेस आम्ही मात्र
महत्वाच्या 2 योजना लोकांना दिल्या, 2.5 कोटी लाडकी बहीण आणि 45 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफी. त्यामुळे लोकांनी विचार केला की हे सरकार जर आलं महायुतीचं तर पुढचे 5 वर्ष वीज बिल माफ राहील. महायुतीचं सरकार आलं तर 2.5 कोटी लाडक्या बहिणीची योजना चालू राहील, म्हणून लोकांनी मतदान केलं आहे. विधानसभेच्या वेळेची ओरडगिरी ती परत पुढे होऊ नये म्हणून तुम्ही त्यांना खुलं आवाहन करताय. हा, खुलं आवाहन करतोय. विधानसभेच्या मतदार यादीवरच आता नगरपालिका महानगरपालिका निवडणुका होणार आहे. दुसरी यादी राहणार नाही आहे. या यादीलाच वॉर्ड वाईज प्रभाग वाईज डिक्लेअर करणार आहे. आत्ताच तुम्ही ऑब्जेक्शन घ्या काँग्रेस पार्टी, म्हणजे उद्या निवडणूक हारला हे म्हणता येणार नाही की यादी चुकीची होती. तुम्हाला आता संधी आली आहे, म्हणजे त्यांना संधी आहे महाराष्ट्रामध्ये, बाकी राज्यात संधी नाही पण महाराष्ट्रात संधी आहे. काँग्रेस पार्टीने यादीवर आत्ता ऑब्जेक्शन घेऊन आपलं यादी त्याला समाधान करून घ्या. नाहीतर उद्या हरल्यानंतर हेच म्हणतील की हे यादी चुकली होती, मशीन चुकली होती, मशीन बंद पडली होती, मशीन बरोबर नाही आहे. मशीनही चेक करून टाका. राहुल गांधी बिहारमध्ये आजपासून मतदार जागर सांगितलं ना मी, बिहारमध्ये ते निवडणूक हारले आहे आणि महाराष्ट्रात त्यांना 1 सीट मिळणार नाही, 1 महानगरपालिका मिळणार नाही. महानगरपालिका एकही मिळणार नाही महाराष्ट्रात, नगरपालिका मिळणार नाही. त्यांचे लोक रोज फुटतात आहे. काल बघा मोर्शी वरुडमध्ये आपले विक्रम ठाकरे यांनी 40 सरपंच, 45 सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि मोठी जवळपास 4-5 हजार कार्यकर्त्याला घेऊन काँग्रेस सोडली. कुणाल पाटलांनी उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस सोडली, सुरेश वरपुडकरनं मराठवाड्यात सोडली, पश्चिम महाराष्ट्रात थोरात परिवाराने सोडली, जगताप परिवाराने सोडली. म्हणजे काँग्रेस पार्टी रोज फुटतात आणि विदर्भामध्ये केव्हा बॉम्बस्फोट होईल आणि विदर्भात केव्हा स्फोट होईल हे काँग्रेसला राहुल गांधीला माहीत होणार नाही. विदर्भातही तरी सांभाळून राहिलं पाहिजे. त्यामुळं काँग्रेस पार्टीमध्ये लोक राहायला तयार नाही आणि निवडणुका हरणार असल्यामुळं आधीच सांगतात ते मध्यराही चुकली आहे किंवा तुमची मशीन बंद पडलेली आहे किंवा मशीन चुकलेली आहे किंवा मशीन खराब आहे असं आधीच ते सांगून मोकळे होऊन जातात. म्हणजे त्यांच्या लिडरशिप, म्हणजे राहुल गांधीच्या लिडरशिपवर प्रश्नचिन्ह उभं होत आहे आता देशामध्ये. त्यांच्या लिडरशिपवर जे प्रश्नचिन्ह उभं होत आहे, देशाला दिशा दाखवण्याचं काम कधीच ते करू शकत नाही, देशाला व्हिजन देऊ शकत नाही. मोदीजींनी 2047चा विकसित भारताचा संकल्प केला आणि राहुल गांधीजवळ काहीच बोलायला नाहीये आणि त्यामुळं त्यांचं नेतृत्व हे संपण्याच्या मार्गावर लागल्यामुळं मतदार यादी आणि मशीनवर दोष देऊन त्यांना आपले लिडरशिप कायम ठेवायची आहे, आपली पार्टी त्यांनी चालवायची आहे. त्यांना पार्टी वाढवण्याकरता ज्या काही जनतेची सेवा करून आपलं गेलेलं जनमत वापस आणण्याकरता जे काही करायचं आहे ते न करता ते मशीनवर आणि यादीवर दोष देत आहे. एक धर्मांतरण को लेकर सवाल था. छत्तीसगढ़ गवर्नमेंट के इंटेलिजेंस ने एक रिपोर्ट दिया है कि छत्तीसगढ़ में धर्मांतरण बढ़ी रहा है, लेकिन